कधी आहे शर्यत? महादेवाच्या वारी या सोमवारी. येत्या सोमवारी? येत्या सोमवारी दादाला कसं शक्य आहे? दादा, येत्या सोमवारी रिसॉर्टच्या संदर्भात मीटिंग आहे, माहितीये ना तुला? ही मीटिंग तुला मिस करता येणं शक्यच नाही. अरे, रिसॉर्टचं सगळं भवितव्य त्याच्यावरती अवलंबून आहे. मारुतरावांनी स्वतः सगळं जमवून आणलंय, त्यामुळे माझ्यामुळं तुझी काय अडचण होणार आहे का रे? हा, नको नको, तू 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 नको येऊस. अरे, खरं तर माझ्यासारख्या छोट्या माणसाला तू ओळख दावली, एवढा मान दिलास, हे उपकारच आहेत माझ्यावर. माझी अडचण काय आहे ते वामननं तुला सांगितलं, पण मी शर्यतीला येणार नाही असं नाही ना सांगितलं. मी दिलेला शब्द जीवापेक्षा जास्त जपतो धनंजय. अरे, पर तुझं काम? तुझ्यापेक्षा मला माझं काम महत्वाचं नाही. मी शर्यतीला येणारच. मी असते ना तर काही केलं असतं, पण त्या पोरीचं नरसिंह साहेबांशी लग्न लावलंच असतं. मी आत्याबाईच्या पाया पडले असते, आईला ताईंना गुळ लावला असता, जानकीला सुद्धा फितवलं असतं. त्या दोघांचं लग्न लावूनच सोडलं असतं. असं नाही, हे घालीन तुझ्या डोक्यात. तुला काय ते बोलायला? तुला माहितीये त्या वाकण्यानं मला अशा जागी डाग दिला असता ना, माझी बसाची वांदी झाली असती. भाऊजी, यंदाची शर्यत तुम्हीच जिंकणार आहात आणि महादेवाच्या पूजेचा मान सुद्धा तुम्हालाच मिळणार आहे. आणि त्या महादेवा पुढे ना माझं एक मागणं मागा. त्याला म्हणावं काहीही चमत्कार कर, पण आमच्या आत्याबाईंना लवकरात लवकर बरं कर. या धनंजय जाधवाचा चमत्कारा परीस आपल्या मनगटावर विश्वास आहे. परंतु तुमच्यासाठी देवामोर हात जोडेल. हे बघ, मी काही कोणी परमेश्वर, संत, महात्मा नाही की ज्याच्या तिथे उपस्थित असल्यामुळे धनंजय ती शर्यत जिंकेल. जर त्याच्यात धडाडी असेल, हिम्मत असेल, तर तो स्वतःच्या कर्तृत्वानेच ती शर्यत जिंकेल. माझ्या उपस्थित असण्यामुळे किंवा नसण्यामुळे काही फरक पडणार नाही. पण जेव्हा तो ते विजेतेपद घ्यायला जाईल आणि त्याच्या चेहऱ्यावरती एक हसू असेल, ते पाहण्याचा आनंद अद्वितीय असेल. आणि म्हणूनच मी तिथे जायचं ठरवलंय. नरसिंहाला आपण लग्नासाठी 15 दिवसाची मुदत दिली होती. आता महिना होत आला तरी काहीच हालचाल दिसत नाहीये त्याची. अरे देवा, अगं मी विसरूनच गेले की. अहिल्याला नरसिंहाच्या लग्नाबद्दल खूप आस्था वाटते. तिला तुझ्याबद्दल खूप काळजी वाटते, म्हणूनच तिनं हा सगळा आटापिटा केला होता ना. हे बघ, आपल्याला झाली ना तर तिचीच मदत होईल. तूच एकदा बोलून बघ ना तिच्याशी. हेरिटेज हॉटेल संदर्भातली ही मीटिंग फार महत्वाची आहे. मारुतरावांनी शब्द टाकला होता म्हणून इन्व्हेस्टर्स तयार झाले आहेत, हे सगळं मान्य आहे. पण मला व्यवहारापुढे माझा शब्द जास्त महत्वाचा वाटतो आणि तो मी कधीच पडू देणार नाही आणि कधी मोडणार नाही. त्यामुळे मी धनंजयची शर्यत बघायला तिथेच जाणार. जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं. म्हणजे नरसिंह आज लग्नाला नकार देतोय, पण आत्याबाईचं म्हणजे ताईचं नाव सांगून जर त्याला गळ घातली ना तर कदाचित तो तयार सुद्धा होईल. पण मला आता अशी भीती वाटते की समजा ताईला एखादी मुलगी दाखवून पसंत केली आणि नंतर ताई ते विसरली तर काय करायचं आपण? खरंच की हाही मोठा प्रॉब्लेम होईल. तुला माहिती आहे ना, मी घरात आले तेव्हा मला सुद्धा तिनं ओळखलं नाही. त्या औषधं तरी वेळेवर घेते की नाही कुणास ठाऊक. त्या औषधं घेतायत का नाही हे जानकी आपल्याला बघू देईल तेव्हा ना. सतत आत्याबाईंच्या खोलीबाहेर घुटमळत असते. तिला घराची सून असल्याचा मान परत मिळवायचा आहे ना. ती ताईला कशी गुंडाळते ना ते बघतेच मी. तिच्या वाऱ्यालाही फिरू देणार नाही मी तिला.